ज्या स्टेशनवरून आज दररोज हजारो प्रवासी निर्धास्तपणे प्रवास करतात, त्या स्टेशनने कधीकाली एक अशी घटना पाहिली आहे जी आजही ऐकली जाते. त्यामुळे ऐकताना थोडं सावधान राहा, कारण ही कथा पाहिल्यानंतर तुमची रात्रीची झोप उडू शकते. अशाच आणखी मिस्टिरियस आणि भयानक कथा पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. घटना आहे 1995 सालची. राहुल नावाचा एक तरुण नागपूरमध्ये रेल्वे स्टेशनवर सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत होता. तो अत्यंत प्रामाणिक अधिकारी होता. गैरप्रकार, लाच, काली कमाई यांच्याशी त्याचा काही संबंध नव्हता. राहुलला नेहमी रात्रीची ड्युटी करायची सवय होती. रात्री जागणं त्याच्यासाठी काही नवीन नव्हतं, त्यामुळे तो कायम नाईट शिफ्टच घेत असे. पहिल्यांदाच त्याचा ट्रान्सफर झाला आणि त्याला बढतीही मिळाली. ट्रान्सफरमध्ये त्याची नेमणूक मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनला झाली. दादर स्टेशनबद्दल त्याने आधीच अनेक भयानक गोष्टी ऐकल्या होत्या. लोक म्हणायचे की हे स्टेशन खूप मिस्टिरियस आहे. इथे रात्री विचित्र घटना घडतात. तरीही त्याने मॉर्निंग शिफ्ट मागितली. अधिकाऱ्यांनी विचारलं की इतकी वर्ष नाईट ड्युटी केल्यानंतर अचानक सकाळची ड्युटी का? तेव्हा राहुल म्हणाला की दादर स्टेशन हे देशातील सर्वात रहस्यमय स्टेशनापैकी एक आहे आणि इथे भूतप्रेतांच्या अनेक कथा त्यांनी ऐकल्या आहेत. अधिकारी हसले आणि म्हणाले की या सगळ्या अफवा आहेत. राहुल दादरला आला. त्याला स्टेशनच्या अगदी बाजूला रेल्वे क्वार्टर मिळालं. 3 महिने निघून गेले. तो रोज ड्युटी करत होता. रात्री स्टेशनवर फिरायचं, पण त्याला काहीच विचित्र दिसलं नाही. हळूहळू त्याला वाटू लागलं की या सगळ्या कथा खोट्या आहेत. एका रात्री राहुलला झोपच येईना. रात्री साधारण 3 वाजता तो चालायला बाहेर पडला आणि स्टेशनकडे गेला. दादर स्टेशनवर काही लोक झोपलेले होते. काही प्रवासी ट्रेनची वाट पाहत होते. सगळं नेहमीसारखं होतं, पण प्लॅटफॉर्म नंबर 5 मात्र खूप शांत होता. तिथे फारसा ट्रेन येत नव्हत्या आणि लोकही कमी होती. तेवढ्यातच राहुलचं लक्ष स्टेशनजवळच्या एका जुन्या इमारतीकडे गेलं. तिथे एक तरुणी मुलगी चालताना दिसली. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण काही वेळाने त्याने पाहिलं की तीच मुलगी टेरेसच्या कठड्यावर जाऊन उभी राहिली आहे. राहुलला लगेच समजलं की ही मुलगी आत्महत्या करणार आहे. क्षणाचाही विलंब न करता तो त्या इमारतीकडे धावला. जिने चढून थेट टेरेसवर पोचला. ती मुलगी रडत होती. राहुलला पाहताच ती ओरडायला लागली. म्हणाली, इथून निघून जा. मला माझ्या हालावर सोड. माझ्यासाठी या जगात काहीच उरलेलं नाही. राहुल तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांनी सांगितलं की तो अधिकारी आहे. तो तिला असंच काही करू देणार नाही. त्यांनी तिला घाबरवण्यासाठी जेलची धमकीही दिली. मुलगी शांत झाली, पण विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तिने सांगितलं की तिचे आई वडील नाहीत आणि ती एकटीच राहते. राहुलने तिला घरी सोडायचं ठरवलं. ती 3ऱ्या मजल्यावर राहत होती. तिचं घर पाहून राहुल थक्क झाला. घराला नीट दार नव्हतं. आत सगळं तुटका आणि खूप जुनं सामान होतं. ती मुलगी मात्र साधारण 19-20 वर्षाची होती. खूप सुंदर आणि सुसंस्कृत वाटत होती. तिच्या बोलण्यात एक निरागसपणा होता. थोड्या वेळात दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या आणि ओळख वाढली. राहुलने तिला आपला फ्लॅट नंबर दिला आणि गरज पडली तर भेटायला ये असं सांगितलं. मुलगी हसली आणि तो तिथून निघून गेला. 2 दिवस गेले. पुन्हा एका रात्री राहुलला झोप आली नाही. तो परत स्टेशनकडे गेला आणि नकळत प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर जाऊन पोचला. आजही तिथे फारशा ट्रेन नव्हत्या. तो आजूबाजूला पाहत असताना तीच मुलगी अचानक त्याच्या समोर उभी राहिली. राहुल थोडा चकित झाला, पण हसत म्हणाला, आज पुन्हा आत्महत्या करायचा इरादा आहे का? तेव्हा ती मुलगी शांतपणे म्हणाली, मेलेल्याला अजून किती वेळा मारणार? राहुलला हे वाक्य विचित्र वाटलं, पण त्याने काही विचारलं नाही. दोघं एका बेंचवर बसले आणि खूप वेळ गप्पा मारू लागले. हसणं, थट्टा मस्करी सुरू झाली. राहुलला तिच्याबद्दल वेगळीच ओढ वाटू लागली. ती त्याला समजून घेत होती, आदराने बोलत होती. ती वारंवार म्हणत होती की त्या रात्री राहुल आला नसता तर तिने स्वतःला संपवलं असतं.
तिच्या बोलण्यात कधीकधी लहान मुलीसारखा निरागसपणा जाणवत होता. राहुल तिच्याकडे नकळत आकर्षित होत चालला होता. खूप वेळ निघून गेला. साधारण 3:30 वाजले असतील. तेवढ्यात मागून एक आवाज आला. राहुल, इतक्या रात्री इथे काय करतोयस? राहुल वळून पाहतो. तो त्याचा मित्र सुरेश होता. राहुलने सुरेशकडे पाहिले आणि पुन्हा त्या मुलीकडे पाहिले, पण ती मुलगी स्टेशनच्या बाहेरच्या दिशेने चालत निघून जात होती. सुरेश शेजारी बसला आणि म्हणाला, 3:30 वाजले, तू अजून इथेच काय करतोयस? राहुलने सगळी गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वी त्याने एका मुलीचा जीव वाचवला होता आणि ती आज पुन्हा त्याला इथे भेटली. तेव्हा सुरेश गंभीर झाला. तो म्हणाला, तुला माहीत नाही का, प्लॅटफॉर्म नंबर 5 वर एक आत्मा भटकतो असं लोक म्हणतात. तिकडे तू बोट दाखवत आहेस तिथे कोणीच राहत नाही. ती इमारत पूर्णपणे ओसाड आहे. तिथे एक वॉचमॅन सुद्धा नाही. ती मुलगी 1995 मध्ये मेली आहे. ती एक प्रेत आत्मा आहे. हे ऐकताच राहुलच्या अंगावर काटा आला. त्याला त्या मुलीचे शब्द आठवले. मेलेल्याला अजून किती वेळा मारणार? तेव्हा त्याला सगळं समजलं. तो जिच्याशी 2दा भेटला, जिच्याशी तो गप्पा मारत होता, तिच्याबद्दल त्याला आपुलकी वाटू लागली होती. ती जिवंत नव्हतीच. त्या रात्रीनंतर राहुलने स्वतःशीच ठरवलं की काहीही झालं तरी तो पुन्हा कधीही प्लॅटफॉर्म नंबर 5 वर जाणार नाही. भीती आणि दुःख दोन्ही एकत्र त्याच्या मनात घर करून बसलं होतं. दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस तो ह्याच विचारात होता. पण रात्री शांततेत त्याला परत एकदा आवाज त्याच्या कानावर आला. 2 दिवस तू मला भेटायला आला नाहीस. आज मी आली आहे. ती त्याच्याकडे बघून विकृत स्माईल देत होती. राहुलला खूप घाम सुटला आणि त्याचे हृदय धडधडू लागले. आज दादर खूप बदलले आहे. स्टेशनभोवती प्रचंड प्रकाश आहे. मोठा विकास झाला आहे. कदाचित त्या मुलीची आत्मा आता कुठेही भटकत नसेल, कारण अशा आत्मा अंधारातच दिसतात असं लोक म्हणतात. राहुल मात्र त्या रात्रीनंतर खूप बदलला. त्याने भीतीचा सामना केला होता. तो वाचला, पण ती आठवण आयुष्यभर त्याच्या मनातून कधीच गेली नाही. ही कथा खरी आहे की फक्त एक अफवा? पण दादरमध्ये 1995च्या आसपास राहणाऱ्या जुन्या लोकांना आजही या घटनेबद्दल काहीतरी माहीत असेल असं म्हणतात. जर तुम्ही दादरहून असाल तर कृपया कमेंट करून सांगा की तुम्हाला काय माहिती आहे. ही खरी घटना आहे की फक्त स्थानिक अफवा? तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुमच्याकडे अशी कोणती भयावह कथा असेल तर तुम्ही कालगोष्टीच्या या ऑफिशियल मेल ID वर तुमची कथा शेअर करू शकता. तुमची कथा कालगोष्टी चॅनल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आणखीन अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.